ही भाजी तुपात घातलेली आहे. जास्त तेल हे पाणी घालता कामा नये. आता भाजी शिजल्यानंतर शेवटी जरा खोबरेल तेल असं स्प्रेड ओव्हर करून जवळून घ्यायची, म्हणजे चवीला मस्त लागते. आणि आपण ही भाजी आयर्न टॉनिक आहे, फेरस असतं त्याच्यात आणि अशी जर भाजी खाल्ली तर आरोग्यदायक असते. तर आता मी शिजवायला ठेवते. भाजीला असा ढवळ मारून घ्यायचा, म्हणजे अशी ढवळून घ्यायची आणि पाणी जास्त घालायचं नाही आणि असं झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची. अशा प्रकारे ही भाजी बघा, जरा पाणी आटायला पाहिजे अशी भाजी ही झालेली आहे. चवीपुरतं जरा मीठ घालते आणि हे थोडं कारण भाजी कडवट असते म्हणून थोडं गूळ घालते आणि ही सगळी भाजी अशी मिक्स करून घेते. हे बघा, आणि परत झाकून घेते. नंतर मी ताजा खवलेला नारळ घालणार आणि त्याच्यावर जरा खोबरेल तेल पसरून घेणार. बघा, जरा आता परत मी ही भाजी अशी झाकून घेते. अशा प्रकारे ही बघा, ही भाजी झालेली आहे. हा खवलेला नारळ आहे तो पण घालून घेते आणि असं ढवळून घेते. जरा किंचित पाणी आहे ते आटू दे आणि नंतर जरा खोबरेल तेल पसरून घेते. हे बघा, अशी भाजी झालेली आहे. जरा किंचित असं खोबरेल तेल घालते. हे बघा, आणि असं ढवळून घेते आणि नंतर भाजी गॅस बंद करते. ही भाजी आता हे बघा झालेली आहे आणि खायला चवदार लागते. तुम्हाला पाहिजे असेल तर गूळ, नको तर न घालून सुद्धा, कारण आपण खवलेला नारळ घालतो, आपल्या रुचीनुसार, आवडीनुसार आपण ही भाजी करू शकतो. तर ही शेवगा आणि त्याच्या पानांची भाजी ही पथिक भाजी असते. जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कमेंट्स लिहा. धन्यवाद.